राधे जी को दास। श्री राधा मेरी स्वामी जी, मैं राधे जी को दास। जन्म जन्म मोहे दीजियो, श्री वृंदावन को वास। श्री राधे श्री वृंदावन को राधे 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 जय जय राधे 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 जय श्री राधे 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 गाडी वाजून सगळ्यांनी म्हणा जय हो। राधे 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 जय श्री राधे 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 जय श्री राधे 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 जय श्री राधे 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 जय श्री राधे 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 जय श्री राधे 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 जय श्री राधे 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 लक्ष्मी राधे 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 जय श्री राधे 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 जय श्री राधे 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 श्री बाके बिहारी लाल की जय। श्री राधा रानी सरकार की जय। श्रीमद् भागवत महापुराण की जय। श्री पंढरीनाथ जी भगवान की जय। श्री संत ज्ञानेश्वर जी महाराज जय। अरे भाई जय तो बोलो। जगत गुरु तुकाराम महाराज जी की जय। सब संतन की जय। श्री सद्गुरुदेव भगवान की जय। जय जय श्री राधे जय 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 श्री राधे जय जय श्री राधे श्याम। एक बार सभी प्रेम से बोलो राधे 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 हरिशरण। जन्माद्यस्य तन्वयादितरतश् चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदयाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिशर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि। परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय भक्त वांछा कल्पतरु तड़िद्युत विनंदित पीतांबरधारी बालकृष्ण लाल की प्रतिवांगमयन मूर्ति श्रीमद् भागवत कथा पुण्य आणि पावन असणारी आपली ही हे नगरी हे गाव काय नाव गावाचं नाव काय हां माझ्या लक्षात आहे तुमची आहे की नाही पाहत होतो भारज आणि या भारज गावामध्ये गेल्या 24 वर्षापासून कीर्तन तथा भागवत सप्ताह भक्ती महोत्सव संपन्न झाला आणि हे रौप्य महोत्सव 25वे वर्ष आणि या 25व्या वर्षामध्ये समस्त सप्ताह कमिटी ग्रामस्थ मंडळ यांच्या अनमोल सहकार्याने मार्गदर्शनाने माता भगिनींच्या पितृवर्गाच्या उपस्थितीने आणि आमचे सगळे गुणीजन सहकारी मंडळी यांच्या सुंदर अशा साथीने ही कथा संपन्न होते। कल कथा का कितवा दिन था आप बोलते नहीं हो क्या? और आज का
मतलब आप एक एक दिन गिन गिन के निकाल रहे हैं, मुझे ऐसा लगता है। दिवस मोजत आहात का तुम्ही? नहीं ना। आज दूसरा दिन है। कल हमने कथा का महात्म्य, कथा की महिमा सुनी ना सबने? बताओ, सुनी ना सबने? हाँ, बताओ क्या महिमा बताई मैंने कल? धन्य भागवती वार्ता प्रेत पीड़ा विनाशिनी, सप्ताहोपि तथा धन्य कृष्ण लोक फलप्रद। आपण कथेच्या माध्यमातून श्रवण केलं की जिवंत माणसाची इच्छा पूर्ण करेल हा ग्रंथ, यात विशेष नाही। मेलेली व्यक्ती, तेही अत्यंत घृणित पाप करणारी व्यक्ती, प्रेत योनीमध्ये गेलेली व्यक्ती कोण? क्या नाम बताया था मैंने? कौन? अमरीशपुरी कौन बोला? धुंदुककारी। क्या? धुंदुककारी। अरे जीवन में इतना पाप हुआ, जीवनात एवढं पाप झालं की प्रेत योनीमध्ये जावं। भगवान परमात्माने एवढ्या योन्या निर्माण केल्या, त्याच्यात सगळ्यात निकृष्ट दर्जाची योनी प्रेत योनी। ना प्रेत में शरीर होता है, ना खाने को अन्न मिलता है, ना पीने को जल मिलता है। वायू भक्षण करून त्यांना निर्वाह करावा लागतो। अशा निकृष्ट योनीमध्ये गेलेले धुंदुकारी वास्तविक ब्राह्मण होते। पण प्रेत योनीमध्ये जावं लागलं। हा धुंदुकारी म्हणजे तुमचं आमचं मन आहे, दुसरं कोणी नहीं है। हमें फंसाने वाला इस दुनिया में केवल हमारा मन है। हमें रुलाने वाला, हमें दुखी करने वाला हमारा मन है। जर आपण मनाने ठरवलं ना की मला कोणाचं बोलण्याने काही फरक पडणार नाही, तर त्या महाराज त्याला कोणीही दुखी करू शकणार नाही। म्हणून एक मन आहे ना, निर्लज्जम, आगे पता नहीं मुझे। हाँ, मन के हारे हार है, मन के जीते जीत। आजची परिस्थिती अशी आहे ना, ये लहान लहान लेकरं 10वी नापास झाले ना, आत्महत्या करतात का? त्यांना असं वाटतं माझं सगळं आयुष्य संपलं। अरे हार जीत तो जीवन में लगी रहती है, लेकिन हम हमारे मन से हार गए तो सब चीजें हार गए। कोरोना आया था ना, आपकी तरफ भी था कोरोना, था ना? कोरोना में बहुत ज्यादा लोग मरे, लेकिन मैं हमेशा कहता हूं कोरोना से कम मरे, रोना से ज्यादा मरे। म्हणजे कोरोनाने कमी मेले आणि जास्तीने जास्त मेले। इसलिए हमें हमारे मन को टटोलना चाहिए, उसे संभालना चाहिए, उसे सहलाना चाहिए। हमें इस जीवन में कोई दुखी नहीं कर सकता। ठीक आहे, चला तर त्या धुंदुकारीचा उद्धार या भागवताने केलेला आहे। ही कथा आपण श्रवण केली। धुंदुकारी का उसको, बहू सुन, आज कितनी भी गलती करे मैं उसको कुछ भी नहीं बोलूंगी, मैं तिला काहीच बोलणार। ऐसा वो तय कर लेती है अपने मन में, लेकिन कुछ गलती हो जाती है तो सास तुरंत ही आरती की थाली लेके आती है और अपनी बहू की क्या करती है? सही बात है, ऐसे ही करते हो माता, आप ऐसे करते हो, फिर आपके मुंह से फूल झड़ते। फूल तो ऐसे बढ़िया निकलते, पहले ही निकलता है। क्या निकलता है? तेरी माता ने यही तुझे, हाँ क्या तुझे आई न, ये सब। मन तो हमारा बहुत सारी चीजें, जब तक हमारे मन को
गोकर्ण रूपी गुरु की भेंट नहीं होगी तब तक इस जीव का कभी कल्याण नहीं हो सकता। और गोकर्ण महाराज जी ने जब उनके लिए प्रयत्न किया, प्रयास किया, तो उनका उद्धार एक कथा से हो गया। आप भागवत जी को पढो, तुम्ही भागवत वाचा, एवढे पाप त्या धुंधुकारीने केले ना। मी तर म्हणतो इथं असणाऱ्या आपण तर सगळे पुण्यवानच आहात, त्यात संशय नाही, पण मी का असे ना, मी सुद्धा एवढे पाप तुम्हाला नाही म्हणत, मीच पापी आहे 7 दिवस, तुम्ही कोणीच नाही। तर मीही एवढे पाप केले नाहीये, एवढे पाप महाराज। या कथेचा भगवत चिंतनाचा एवढा फरक आहे, जाऊ द्या, धुंधुकारीची गोष्ट सोडा। पूर्वा आश्रमीमध्ये एक ऋषी होऊन गेले, ज्यांनी रामायणाची रचना केली। कोण? रामायण कोणी लिहिलं? आद्य कवि कौन होते? आद्य कवि कौन है? आपने सही बोला है, फिर से बोलो। किसका नाम लिया आपने? वाल्मीकि जी। वाल्मीकि का पहला नाम क्या था पता है आपको? वाल्या कहते थे उनको। क्या कहते थे? वाल्या कहते थे। महाराज इतना पाप किया था उन्होंने, एवढं पाप केले होते असं सांगतात की 7 रांजणं त्यांनी भरले होते। ते पण XYZ मोजत नव्हते। जे जनेऊ धारण केलेले ब्राह्मण मारायचा ना, ब्राह्मण जनेऊ धारण शिखाधारण, त्या ब्राह्मणाला मारलं की राई एवढा दाणा तो त्या कशात टाकायचा? रांजणामध्ये, ते घड्यामध्ये, आणि असे 7 गडे भरले होते। तुम्ही किती ब्राह्मण मारलेत आतापर्यंत? हमारा जोर मच्छर पे निकलता है बस। इतना पाप किया, लेकिन जिस समय नारद जैसे गुरु जीवन में प्राप्त हो गए और उन्होंने मंत्र दे दिया, अरे उनको राम कहने को कहा, राम म्हणायला सांगितलं, मारा तोंडातून राम सुद्धा नाही निघालं हो, मरा मरा निघालं। पण गुरु म्हटले, अरे मरा मरा का म्हणे ना, म्हण, एक दिवशी कल्याण होईल। आणि जीवनामध्ये महाराज असं तप केलं की भगवान के आने से पहले केले रामायण। राम आदि ये किसका प्रताप है? ये भगवान की कथा का प्रताप है, ये भगवान की नाम का प्रताप है। हो गए भव से पार लेकर नाम तेरा, हो गए भव से पार लेकर, हो गए भव से पार लेकर नाम तेरा, हो गए भव से पार लेकर नाम तेरा, नाम तेरा अज नाम तेरा, तेरा अज नाम तेरा, नाम तेरा अज नाम तेरा, नाम तेरा अज नाम तेरा। हो गए भव से पार लेकर नाम तेरा, हो गए भव से पार लेकर नाम तेरा। वाल्मीकि अति दीन दुखी था, वाल्मीकि अति दीन दुखी, वाल्मीकि अति दीन दुखी था, वाल्मीकि अति दीन दुखी था, बुरे कर्म में सदा लीन था, बुरे कर्म में सदा हीन, बुरे कर्म में सदा लीन था, बुरे कर्म में सदा हीन। हरि रामायण हरि रामायण हरि रामायण तैयार लेकर नाम तेरा, हो गए भव से पार लेकर नाम तेरा, हो गए भव से पार लेकर नाम तेरा, हो गए भव से पार नाम तेरा, हो गए भव से पार लेकर नाम तेरा, हो गए भव से पार लेकर नाम तेरा। म्हणजे भगवंताच्या कथेने, भगवंताच्या नामाने कुछ काही भी होऊ शकतं, काही। तुम्हाला भागवताचा सार सांगून देऊ आज, भागवताचा सार सांगू म्हणजे उद्यापासून कथा करायचं ताण राहणार, म्हणजे ताण आहे का कथा करणं?
भागवत का अंतिम श्लोक आप देख लेना, उसमें कथा का सार है। पूरे भागवत का निचोड़, भागवत का सार है नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशन। शेवटचा श्लोक आहे भागवताचा, नाम संकीर्तनम यस्य प्रणामो दुःख शमनस्तम नमामि हरिम परम। भगवान परमात्माचं नाम घेणं हेच भागवताचं काय आहे, सार आहे। म्हणून त्या धुंदुकारीचा उद्धार या कथेने केला 7 दिवसामध्ये। चला, त्या धुंदुकारीचा 7 दिवसात झाला, आपला 70 वर्षात झाला तरी काही हरकत, आणि कोणाला घाई आहे, पुढच्या जन्मात झाला तरी हरकत, पुढच्या 7 जन्मात झाला तरी, आणि नाही झाला तरी काही हरकत। फक्त मालाला भाव मिळाला, घर बंगला झाला म्हणजे आपलं टेंशन ठीक है, कोई बात नहीं। चलो एक बार प्रेम से बोलो राधे राधे। तो कल हमने कथा की महिमा सुनी कि कथा सुनने से हमें क्या प्राप्ति होती है। आज मंगलाचरण पाहू आपण। तर मंगलाचरण करत असताना थोडं इथं सूक्ष्मतेने विचार केला, जे नेहमी कथा श्रवण करतात, अध्ययन करतात, त्यांच्या लक्षात येईल की इथं सहसा ग्रंथाची सुरुवात आद्य किंवा ओम या आद्याक्षराने करावी लागते। तुम्ही कोणताही ग्रंथ घ्या, भगवद्गीता घ्या, ओम श्री परमात्मने नमः। तुम्ही ज्ञानेश्वरी घ्या, ओम नमोजी। ज्ञानेश्वरी का पारायण चल रहा है ना भाई, कितने लोग बैठे यहाँ पे? ज्ञानेश्वरीच्या पारायणाला किती लोक बसले आहेत? इतके बोट वर, खाली करा खाली करा खाली करा खाली, इतके नका बसत जाऊ, बहुत ज़्यादा बैठे, बहुत ही ज़्यादा बैठे। नमस्कार है आपको। ओम नमो जी आद्या शुरुआत है, आद्याक्षर से शुरुआत करनी पड़ती है किसी भी ग्रंथ की। तो यहाँ जे शुरुआत व्यासांनी केली ते अक्षर जन्माद्य सेतुन्वयादि तरतः जगदकाराने सुरुवात केली। मग व्यासांनी जर मद्वयम भद्वयम चैव बत्रयम व चतुष्टयम नाली पाग्निपुराण कुस्कम गारुडमेव असे 17 महापुराण लिहिले आहेत, मग त्यांना एवढं कळत नसावं का की भागवताची सुरुवात कशाने करावी? पण याचंही कारण पुढं कथेमध्ये येईल, पण मी आत्ताच सांगून देतो की ज्या वेळेला 17 पुराणांची रचना त्या व्यासांनी केली आहे, पण मनाला समाधान नाही हो, चित्त शांत नाहीये, दिल अंदर से जल रहा है, दग्ध है। पहा, एखाद्या माणसाचा स्वभाव रागीट जरी नसला ना, फार सौम्य चांगला स्वभाव प्रेमाने बोलणारा असला ना, पण यदा कदाचित तो काही टेन्शन मध्ये असेल आणि एकच गोष्ट जर बायको पुन्हा पुन्हा विचारत असेल का हो चहा घेता का, तो टेन्शन मध्ये असेल, तो प्रेमाने बोलणारा माझं म्हणतो नको ओ घ्या ना थोडी, तो म्हणतो नको घ्या ना, जा, नाही सांगितलं तुला। क्यों? क्योंकि उसका दिल जला है, उसका कुछ टेंशन है, मनामध्ये काहीतरी विचार आहे का। ज्या वेळेला मनात जे असतं ना तेच तोंडाद्वारे प्रगट, अंतरीचे धावे स्वभावे, ऐसा संत कहते हैं बाहेरी कि जैसा दिल में होगा वैसा ही बाहर प्रकट होगा। अगर आपने कांदा खाया, कांदा पता है ना आपको, प्याज, हाँ, जिसने कांदा खाया है उसके मुंह से गुलाब की खुशबू आती है ना, हाँ, किसकी खुशबू आती है फिर? गंदी खुशबू आएगी, जो अंदर गया है वही बाहर निकलेगा। इसी तरह से त्याच प्रमाणे इथं व्यास जी त्यांनी 17 पुराण लिहिले, पण मनाला समाधान नाही आहे। पण नारदजी आले आणि नारदांनी ज्या वेळेला भागवत चतुश्लोकी भागवताचा उपदेश त्यांना केला आणि मग त्याचं 18,000 श्लोक, 332 अध्याय आणि 12 स्कंदामध्ये त्याचं रूपांतरण झालं आणि सुरुवात करत असताना जगदकाराने सुरुवात केली। मग तुम्ही म्हणणार महाराज असं शास्त्रामध्ये आहे का? असं आहे, बऱ्याच ठिकाणी असं वर्णन आलेलं आहे। ज्या वेळेला त्या भगवान श्रीकृष्णाच्या विरहामध्ये गोपिका तळमळ करत होत्या, हे जगजेटी, हे कान्हैया, हे कृष्णा, अरे मला कधी भेट देशील, त्यावेळेला भगवंताला विनंती करत असताना जे भागवताचा प्राण जो सांगितलेला आहे तो म्हणजे गोपी गीत। त्या गोपी गीताची सुरुवात कशाने? जयति तेधिकम जन्मना ब्रज, जयति तेधिकम जन्मना ब्रज, शेत इंदिरा शश्व, जगदकाराने सुरुवात आहे। किंवा दुसरं घ्या, ज्या वेळेला रावण गेलाय कैलासामध्ये,
भगवान शंकराला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतोय. भगवान शंकर काही केल्या प्रसन्न होईना, अत्यंत क्रोधित झाला आणि त्याने विचार की काही झालं तरी भगवान शंकराला मला प्रसन्न करायचं आहे. आणि मग त्यांनी ज्या वेळेला ते स्तोत्र म्हणायला सुरुवात केली त्याला शिवतांडव स्तोत्र म्हणतात. आणि त्याची सुरुवात सुद्धा कशाने? जगदकाराने. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले कलेवलंब्यलंबितां भुजंगतुंगमालिका डमड्डमड्डमड्डमन्निनादवड्डमर्वयं चकार चंड तांडवं तनोतु नः शिव शिव. जटाकटाः संभ्रम भ्रमनिलिम्प निर्झरी विलोलवीचि वल्लरी विराजमान मूर्धनि धगद् धगद् धगज्ज्वलल्ललाट पट्ट पावके किशोर चंद्रशेखरे रति प्रतीक्षणम रति प्रतीक्षणम रति प्रतीक्षणम नमः. बहुत बड़ा है लेकिन छोटा सुना है. जटाटवी गलज्जल, हाँ शिवतांडव. शिवतांडव पेक्षा एक स्तोत्र अत्यंत खतरनाक आहे, ऐकवेल कधीतरी तुम्हाला. तर मी हे सांगत होतो की ज्या वेळेला भागवताची रचना व्यासांनी केलं त्यांचं मरणामध्ये दुःख आहे म्हणून तसे शब्द प्रकट झाले आणि सुरुवात केली. जन्माद्यस्य येतोऽन्वयादितरतः चार्थेष्वभिज्ञस्वराट. इसका मतलब है या पूर्ण श्लोकामध्ये भगवान परमात्माच्या दोन लक्षणांचं वर्णन प्रकर्षाने केलंय. एक आहे स्वरूप लक्षण आणि दुसरं आहे तटस्थ लक्षण. आता स्वरूप लक्षण काय आणि तटस्थ लक्षण काय? तटस्थ लक्षण जे कधीच बदलत नाही आणि स्वरूप लक्षण जे प्रत्येक क्षणाला बदलत राहतं. मायांनो, आणि इकडे आमचे सगळे माताजी और पिताजी बैठे हैं हमारे. ज्या वेळेला आपण जन्माला आलात त्यावेळेला आपण पुरुष म्हणूनच जन्माला आलात ना. मायांनो, आपण स्त्री म्हणूनच जन्माला आलात ना. जो जेंडर आहे त्याच्यात बदल झाला नाही. पहिल्या दिवसापासून तर वाटे लावेपर्यंत स्त्री स्त्रीच राहते, पुरुष पुरुषच राहतो, यामध्ये कधी बदल होत नाही. हे झालं आपलं तटस्थ लक्षण जे कोणत्याही अवस्थेमध्ये बदलत नाही. पण आपण आता ज्या अवस्थेमध्ये आहोत, काही 5 वर्षाचे, काही 7, काही 8, काही 10, काही 12, काही 17, काही 15, जो असेल जो गाव, तर जन्माला आला आपण तेव्हा त्याच अवस्थेत होतो का? नाही. आलो तेव्हा किती दिवसाचे होतो? आलो किती दिवसाचे होतो? एका सेकंदाचे, एका मिनिटाचे, एका तासाचे, एका दिवसाचे, एका महिन्याचे, असं हळूहळू हळू ती अवस्था बदलत गेली. 9 बालक, त्याच्यानंतर त्याचं स्वरूप बदललं, थोडंसं मोठं झालं, 4-6 महिने. शिशु, त्याचं नाव काय? शिशु. ज्याला शी आणि शू कुठं करावी याचं काही अक्कल नाही. जहा मनाया वहा कर दिया उसको शिशु कहते. त्याच्यानंतर बाल अवस्था असते 5 वर्षाची आत. त्याच्यानंतर 11-12 वर्षाची पौगंड अवस्था असते. 18 वर्षाच्या आत कौमार अवस्था असते. 25 नंतर युवा अवस्था असते. 35 नंतर प्रौढ आपले तरुण अवस्था असते. त्याच्यानंतर प्रौढ असते आणि 60ची नंतर तर मग म्हातारपण असतं. ही शरीराचं रचना बदलत राहते. तशा पद्धतीने भगवान परमात्माचे ही तटस्थ लक्षण आहे आणि भगवान परमात्माचं ही स्वरूप लक्षण आहे. तर भगवानचं तटस्थ लक्षण काय जे कधी बदलत नाही. जन्माद्यस्य येतोऽन्वयादि तरतः. भगवान परमात्मा अजन्म आहे. भगवंताचा कधीही जन्म होत नाही. भगवान परमात्माचं प्रागट्य होतो. भय प्रगट कृपाला दीनदयाला कौशल्या हितकारी. भगवान परमात्मा प्रगट होतात. भगवान परमात्मा अवतार घेतात.
म्हणून भगवान परमात्मा अजन्मा, पण भगवान परमात्मा सृष्टीला जन्माला घालतात। भगवान परमात्मा सृष्टीची निर्मिती करतात। म्हणून जन्माद्यस्य यतोन्वयादि तरतः अन्वय व्यतिरेक पद्धतीने भगवान परमात्मा या सृष्टीमध्ये राहतात। आता अन्वय व्यतिरेक म्हणजे काय, थोडं लक्ष देऊन ऐका म्हणजे समजेल। पोरींनो, आप स्कूल में जाती हो, शाळेत जातात ना, तुम्ही नोटबुकवर कशाने लिहितात? हां, पेन, बॉल पेन। बॉल पेनच्या आत काही असते, काय असते? शाही असते, बरोबर। आणि तुम्ही जे नोटबुक पे आप जो निकालते हो अक्षर, तो अक्षर में क्या होती है? अक्षरामध्ये काय असते? तुम्ही जे अक्षर काढता त्याच्यात काय असतो? शाही असते ना, हे की नाही? अक्षरामध्ये शाही असते। पण ज्या बॉल पेनमध्ये शाही आहे त्या शाहीमध्ये अक्षर आहेत का? आहेत का? ते आपल्याला काढावे लागतात की नाही? काढावे लागतात। जर शाहीमध्ये अक्षर राहिले असते तर आपण असं केल्याबरोबर, शाही बाहेर पडल्याबरोबर त्याच्यातून काही अक्षर उमटले असते, पण उमटत नाही। म्हणजे अक्षरांमध्ये शाही आहे पण शाहीमध्ये अक्षर नहीं। इंक में शब्द है, शब्द में इंक है, इंक में शब्द नहीं है। उसी तरह से त्याचप्रमाणे संपूर्ण चराचरामध्ये भगवान परमात्मा नटलेला आहे। जेने हे विश्व निर्मिले, विठ्ठल जडी स्थळी भरला जो कहते हैं, सगळीकडे भगवान परमात्मा तो नाना प्रकारे नटलेला आहे। सगळ्या जगामध्ये तो आहे पण त्याच्यामध्ये जग नाही, कारण की त्याचा एका अणुवर ब्रह्मांड आहे। जगाचा काय विचार, याला अन्वय व्यतिरेक पद्धत म्हणतात। चार्थेश्व विज्ञ स्वराट। स्वराट का मतलब होता है प्रकाशमान, स्वयं प्रकाशमान। भगवान आपल्याला प्रकाशाचं साह्य घ्यावं लागतं। दिवसा सूर्याचं आणि रात्री कोणाचं? बॅटरी असेल, लाईट असेल। पण भगवान परमात्मा स्वयं प्रकाशमान आहे। जिथं भगवान परमात्मा जाता कोटी सूर्य समप्रभ, कोटी सूर्याप्रमाणे प्रकाश तिथं आपोआप तिथं प्रगट होतो। म्हणून भगवंताच्या फोटोच्या माग कशाचं चिन्ह असतं? सूर्याचं फोटो। तो मेरे पीछे किसने डाला है पता नहीं, वो मेरा गलत हो गया है। लेकिन भगवान परमात्मा स्वयं प्रकाशमान आहे, म्हणून भगवंताच्या माग एक संकेत म्हणून सूर्य असतं। भगवान परमात्मा याचं कारण असं आहे की सूर्यालाही प्रकाशमान करणारा भगवान परमात्मा आहे, म्हणून भगवान परमात्मा स्वराट आहे। हे झालं तटस्थ लक्षण, स्वरूप लक्षण का। आता भगवान परमात्माला सृष्टी निर्माण करायची आहे किंवा एखाद्या व्यक्तीला संसार करायचा आहे, तो एकटा व्यक्ती संसार करू शकतो का? नाही, त्याला विवाह करावा लागेल, एका स्त्रीचं त्याला साह्य घ्यावं लागेल संसार पुढं वाढवण्यासाठी। तसं भगवान परमात्मा ज्या वेळेला सृष्टीची निर्मिती करतात त्यावेळेला भगवान परमात्माला मायेचं साह्य घ्यावं लागतं। मायाशिवाय सृष्टीची उत्पत्ती होऊ शकत नाही। शुद्ध सोनं असेल ना मायानो, त्याचा दागिना कधीही घडत नाही। शुद्ध सोनं असेल त्याचा दागिना कधी घडत नाही। मग त्या सोन्याला कशाचा डाग दिला जातो? अब मैं तो कुछ पहनता नहीं इसलिए मुझे कुछ पता नहीं, आप तो माताओं पहनती है ना, उसको किसका डाग देते हैं? क्या करते हैं? तांब्याचा डाग देतात ना। वो अशुद्ध, शुद्ध सोने को अशुद्ध किया जाता है तब उसका गहना बनता है। तसं भगवान परमात्मा शुद्ध आहे पण त्याला जर सृष्टी निर्मिती करायची आहे तर त्याला मायेचं साह्य घ्यावं लागतं। आणि त्या मायेचं स्वरूप आहे तेजो वारी मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिशर्गो मृषा। आणि मायेचं स्वरूप शास्त्राने वर्णन केलेलं आहे या महासा। मायाचं कार्य आहे की जे नाही ते दाखवणं आणि जे आहे ते लपवणं। हाँ, मुझे बता दो संसार में सुख है? मायानो संसारामध्ये सुख आहे का? आज तुम्हाला का मी विचारतोय, कारण की आमचे जेवढे होते गडी सगळे मागं हाकलून दिले तुम्ही। घरात तर घरात, मंडपात सुद्धा तुमचंच आहे सगळं। आता काय करावं? अरे हम क्या करें, सरकार भी आपकी तरफ से है। लड़क्या बहिणी कोण आहेत?
लाडक्या बहिणी, तुम्ही पाहुण्यांनी काय केलं काही समजायला मार्ग? लाडक्या बहिणीला 2100 रुपये आणि पाहुण्याला काहीच नाही. लाडक्या बहिणीला अर्धं भाडं, पाहुण्याला जागाही भेटत नाही बसायला. कभी कभी मतलब कधी जर एखाद्याला साप चावला आणि ते विष मेंदूपर्यंत गेलंय हे जो ओळखायचं असेल ना, तर त्याच्यासाठी एक परीक्षण होते. जुन्या मंडळींना माहिती असेल. त्याला काय खाऊ घालायचे? काय खाऊ? पाणीपुरी खाऊ घालायची. काय? पाणीपुरी खाऊ घालायची. हा, निंबाचा पाला, निम का पत्ता, निंबाचा पाला खाऊ घालायचे. आणि समजा त्याला विचारलं कसा लागतो, तो म्हणे हा 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 गोड लागतो, गोड लागतो. समजायचं की विष डोक्यापर्यंत मेंदूपर्यंत गेलंय. आणि साखर खाऊ घातली की ती कडू लागायची. तसा हा संसार आहे, ही माया आहे. संसार वाटतो गोड आणि परमार्थ वाटतो कडू. अरे संसार में दुख है फिर भी आदमी संसार के पीछे भागता है, और परमार्थ में सुख है फिर भी वो आदमी उसके पीछे नहीं भागता. ये माया का कार्य. सारे सारे जग को, सारे जग को, सारे जग को रही नचाए, अरे माया जादूगरनी. ओ नहीं विचार, अरे माया सारे जग को रही नचाए, अरे माया जादूगरनी. अरे माया जादूगरनी, 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 अरे माया जादूगरनी. या जादूगरनी, अरे माया जादूगरनी. दुख में, दुख में, दुख में सुख को दर्शाए, अरे माया जादूगरनी. सारे जग को रही नचाए, अरे माया जादूगरनी. सारे दुख को यही विचार, अरे माया जादूगरनी. सारे दुख को यही विचार, अरे माया करनी. जय हो. सारे जग को रही नचा. काही लोक असे म्हणतात, काही लोकांना सांगितलं का हो कथा आहे, नाचा नाही. मी नाही नाचता, आम्ही कुठंच नाचत नाही. का हो लग्नातही नाचत नाही. हां मिळाली तर नाचतो. काय मला माहिती नाही. सांग आम्ही लग्नातही नाचत नाही, आम्ही कथेतही आम्ही कुठं नाचत नाही. ओ असा एक मनुष्य नाही जो नाचत नाही. रात्रंदिवस आपण नाचत राहतो. इकडून तिकडं जा, तिकडून इकडं जा, शेताला पाणी दे, इकडं हे कर, तिकडे याचा बांधाचा चारा चोर, याचं बांध कोर, याचं हे करते. हे काय? हे संसारामध्ये नाचणं आहे. आणि माया आपल्याला नाचवते. वेळेवर लोक जेवत नाही, वेळेवर लोक झोपत नाही, वेळेवर सगळ्या क्रिया करत नाही, परिवाराला वेळ देत नाही. हे नाचणंच आहे, दुसरं काय. आणि लोक म्हणतात धावलं तर पैसा भेटेल. गलत आहे आपका. नुसतं धावल्याने जर पैसा भेटला असताना, माधाव माधाव विनैव दैवम नो धावन मस्ती लक्ष्म्या. हा शास्त्र म्हणतं जर नुसतं धावल्याने पैसा भेटला असताना, एक प्राणी असा आहे जो रात्रंदिवस धावतो तो करोडपती झाला असता. कोण? गावातून निघा गाडीच्या मागं धावतो विनाकारण. कोण? तुमच्याकडे गाड्या नाही का तुमच्या गावात कुत्रे नाही? कोण धावतं? कुत्र. किती धावतो? विनाकारण धावतो, बुबू बुबू करत धावतो, काही घेणं नाही देणं नाही. मग तो करोडपती झाला असता नाही. समय से पहले और भाग्य से अधिक किसी को कुछ नहीं मिलता. आप कितना भी भागादौड़ी कर, पण माया आपल्याला पळवते, नाही ते आमिष दाखवते. हे मायेचं स्वरूप आहे. म्हणून धामना स्वेन सदा निरस्त कुहकम. भगवान परमात्माचं स्वरूप आहे सत्यम परम धीमहि. भगवान परमात्मा सत्य स्वरूप आहे. आणि त्या सत्य स्वरूप असणाऱ्या परमात्माचे काय करतो आम्ही? वंदना करतो. बोल भक्तवत्सल भगवान की जय.
तर 4 गोष्टी त्याच्यामध्ये असाव्या लागतात. अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. हे 4 गोष्टी असतील तो ग्रंथ शास्त्र मान्य आहे. त्या 4 गोष्टी नसतील तर ते मान्य नाही. मग या भागवताचा अधिकारी कोण, या भागवताचा विषय काय, या भागवताचं प्रयोजन काय आणि या भागवताचा जीवाशी संबंध काय. धर्म प्रोजित्र कैत्र वोत्र परम निर्वत्सराणां सता वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापोत्रयन्मूलनं. श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः सद्यरुद्यवरुध्यते तकृतिभिः शुश्रूषभिस्तत्क्षणात्. तर या 4 गोष्टी सांगितल्या. सर्वप्रथम सब्जेक्ट म्हणजे विषय. भागवताचा विषय काय तर धर्म प्रोजित कैत्रवोत्र परमः. भागवताचा विषय धर्म धर्म धर्म. म्हणून भागवताला धर्मग्रंथ म्हटलंय. भागवत धर्म म्हटलेला आहे. धर्म. अब धर्म किसे कहते हैं? जिसे धारण किया जाता है उसे धर्म. जे धारण करण्यास योग्य त्याला धर्म म्हणावं. शास्त्राने जे सांगितलेलं आहे काय करावं काय न करावं, शास्त्राने जे सांगितलं ते केलं म्हणजे धर्म. शास्त्राने जे नाही सांगितलं आणि ते केलं तो अधर्म. धर्म केल्याने सुखाची प्राप्ती होते आणि अधर्म केल्याने दुःखाची प्राप्ती होते. धर्म केल्याने पुण्य होतं, अधर्म केल्याने पाप होतं. इसलिए हमें सब धर्म करना. धर्म का मतलब क्या होता है? धर्म धर्म मतलब क्या? वसुधैव कुटुंबकम, यही धर्म है. सारे जग में सारे विश्व में भगवान का दर्शन करना यही धर्म है. अरे किसी से द्वेष ना करना यही धर्म है. सभी से प्रेम से रहना यही तो धर्म है. दूसरा क्या है? दूसरा क्या है? इसलिए एक जगह बहुत अच्छी बात कही है, शायद आपको वो पता होगी, आपने सुना भी होगा. खरा तो एकची धर्म लोकांचे खिशे का पावे, खिशे का पावे बांधाचा चारा चोरून आणावे. खरा तो एकची धर्म सकाळी सकाळी भांडण करावे, भांडण करावे डोकं तरी फोडावे. ऐसा कुछ है ना? क्या है फिर? जगाला प्रेम अरे पावे, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अरे पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अरे पावे. खरा तो एकची धर्म जगाला जय हो. प्रेम अरे पावे. राधे. जगी जे दीनातिपतित, जगी जे दीनपद दलित, जगीचे दीनातिपतित, जगीचे दीनपद दलित. तया जाऊन उठवावे जगाला प्रेम हरी पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम हरी पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अरे पावे. प्रभु जी ले करे सारी तया
तुच्छले खावे कोणाला, तुच्छले खावे जगाला, प्रेम अर्पा खरा तो एकच धर्म जगाला, प्रेम अर्पावे प्रेम अर्पावे खरा तो एकच प्रेम अर्पावे प्रेम अर्पा प्रेम अर्पा। अरे सारी दुनिया से प्रेम करना यही तो हमारी संस्कृति है। ज्योत से ज्योत जगाते चलो, खून की गंगा, अरे क्या, प्रेम की गंगा बहाते चलो, यही तो हमारी संस्कृति है। धर्म क्या है? भगवान से प्रेम करना धर्म है, अपने देश से प्रेम करना धर्म है, सभी से प्रेम करना धर्म है। आज क्या तारीख है? 26। कौन सी 26? क्या है आज? कुछ नहीं है, कल 25 थी इसलिए आज 26 है, ऐसा कुछ। क्या है आज? प्रजासत्ताक। क्या हुआ था आज? आज पार्ले का बिस्कुट मिला था, चॉकलेट मिली थी, 2 रुपये का झंडा मिला था। प्रजासत्ताक का मतलब क्या होता? बस झंडा फेरा लिया, पार्ले खा गया, हो गया। हमारा जो कायदा है ना, वो आज से प्रारंभ हुआ था। जिस कायदा अनुसार हम सब उसका निर्वाह करते हैं, 15 अगस्त को हमें आज़ादी मिली थी और 26 को कायदा निर्माण हुआ था और आज से उसका प्रारंभ हुआ था। इसलिए आज सवेरे मैंने थोड़ा आवाज़ वगैरह सुनी थी, सब बच्चे लोग, वैसे देखा जाए तो इस देश का हम पे बहुत बड़ा उपकार है। पहिली गोष्ट अशी आहे की आपण माणूस म्हणून जन्माला, बरं का, नाही तर कोणत्या तरी जनावर झालो असतो, कुठेतरी पडलो असतो। महाराज, आपल्याला वाटतं आपण दुखी, विचार करा ते जनावरांना किती दुःख आहे। आपल्याला थंडी वाजली की आपण गोधड्या पांघरतो, त्यांनी काय पांघरावं? आपल्याला वेळ झाली का 2 वेळ जेवायला भेटतं, त्यांनी काय जेवावं? महाराज, कधी कधी तुकडे सुद्धा टाकत नाही, अशी स्थिती आहे। आणि कधी कोणता प्राणी कुठून खाईल सांगता येत, असं सतत भीतीमध्ये असतात। पण आपण भाग्यवान आहोत की हमें मनुष्य जन्म मिला है। और सबसे बड़ी बात, सगळ्यात मोठी गोष्ट त्या भगवंताचे उपकार की आपल्याला भारतामध्ये भगवान परमात्माने काय दिलाय? जन्म दिलाय। ज्या भारताला भारत माता म्हणून संबोधन केलं जातं, भारत माता की, इंग्लंड मावशी की, है कोई? केवल भारत को ही माता क्यों कहते हैं? क्योंकि माता सबको अपने अंदर समाहित कर लेती है, सगळ्यांना सामावून घेते। आपल्या भारतामध्ये सगळ्या प्रकारचे लोक राहतात आणि बाहेरचे सुद्धा विदेशी लोक आपल्या भारतामध्ये राहतात। आईसारखं ज्याचं अंतःकरण मोठं आहे ते भारत म्हणजे ती आपली माता आहे, भारत माता आहे। आणि म्हणून आपण शपथ घेतो ना, शाळेमध्येच घेतो, नंतर काही घेणं देणं, भारत माझी, भारत मेरा देश है, भारत काय, भारत क्या बोलते हो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे दुश्मन आहे, बांधव आहे, और माझ्या देशावर माझं प्रेम आहे आणि सगळ्या गावामध्ये कचरा फैलावणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी भांडण करून लोकांचे डोकं फोडून माझं कर्तव्य पूर्ण करीन, अशी मी कसम घेतो, शपथ घेतो। असं आहे, हम शपथ तो लेते हैं, जैसे नेता शपथ लेके भूल जाते हैं ना, हम भी शपथ लेके भूल जाते हैं। भारत आपला देश आहे, आपला आहे ना।
भारत कोणाचा देश आहे? आपला. मग हे गाव कोणाचं आहे? आपलं. आपलं तुमचं, माझं नाही. चलो मेरा आहे, 7 दिन केलं. हे गाव कोणाचं आहे? आपलं आहे. घर कोणाचं आहे? माझं बी आहे का? कुठे? आपलं आहे. मग मला सांगा, माझं घर मी घाण ठेवतो का स्वच्छ ठेवतो? हा, माझं घर मी कसं ठेवतो? माझं अंगण मी कसं ठेवतो? आणि माझ्या घरातली अंगणातली घाण कोणाच्या दारी टाकतो? शेजारच्या. वही तो है ना. हम हमारा घर तो स्वच्छ करते हैं, लेकिन हमारा गांव को स्वच्छ करना भूल जाते हैं. अरे आपण जर आपलं गाव स्वच्छ केलं, प्रत्येकाने आपलं जसं घर आपण स्वच्छ करतो ना मायांनो, तसं प्रत्येकाने जर आपलं गाव स्वच्छ केलं ना, प्रत्येक गावाने आपलं गाव स्वच्छ ठेवलं, तर आपला भारत एक दिवशी निश्चित स्वच्छ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि भारत स्वच्छ झाला तर मग रोगराई होणार नाही, कोणत्याही प्रकारचं आरोग्य लोकांचं खराब होणार नाही. आणि याच्यापेक्षा मोठी देशसेवा कोणतीही नाही. अरे बॉर्डरवर जाऊन ते लोक तर स्वतःचा प्राणाचा त्याग करतात आपल्यासाठी, पण आपलं सुद्धा तेवढं कर्तव्य आहे की कमीत कमी आपलं गाव आपण स्वच्छ ठेवावं आणि आपल्या इथं कोणत्याही प्रकारची रोगराई पसरू नये याची काळजी आपण घ्यावी. म्हणून भारतावर प्रेम करावं, पण नुसतं बोलून प्रेम करू नये. तर आपल्या कर्तृत्वाने, आपल्या कार्याने ते दिसून यायला पाहिजे की खरोखर आपण आपल्या गावावर, आपल्या देशावर प्रेम करतो. आणि मग ज्या वेळेला आपण असं वागू ना, ज्या वेळेला आपण आपलं गाव, आपला देश स्वच्छ ठेवू, आणि मग त्या वेळेला आपण छाती ठोकपणे म्हणू शकतो, दिल दिया है
एक बार सभी प्रेम से बोलेंगे राधे राधे। ऐसे मुरझाए लोग मुझे अच्छे नहीं लगते, अरे जरा ऐसा फ्रेश मना ना, राधे राधे। कल से आप क्या करो, उद्यापासून भाकरी सोबत ठेवा, हां खात जा, म्हणजे जोर येईल मग राधे राधे असं खायचं, राधे राधे म्हणायचं, चलेगा? ऐसा मत करना, असं नका करू। तो मी सांगत होतो धर्म, तो धर्म की व्याख्या है सारी दुनिया से प्रेम करे, क्योंकि सगळ्या जगामध्ये तो भगवान परमात्मा नटलेला आहे। म्हणून धर्म प्रोजित कैत्रवोत्त परमो, भागवताचा विषय आहे धर्म। आणि भागवताचा अधिकारी कोण आहे? निर्मत्सराणाम सता, ज्याचं जीवन निर्मत्सर आहे। निर्मत्सर, मत्सर कशाला म्हणतात? कोणाला सांगते मत्सर? मतसर जे आपण रोज करतो, मत्सर। मत्सर कशाला म्हणतात? परोत्कर्ष असहनम इति मत्सराः, दुसऱ्याचा उत्कर्ष, दुसऱ्याची प्रगती झाली आणि पोटात जर गडबड व्हायला लागली तर याला म्हणायचं मत्सर। शेजारच्या बाईच्या घरी जर जास्त चांगली टीव्ही आली आणि जर पोटात दुखायला लागलं तर त्याला म्हणायचं मत्सर। बाजूवाल्याने नवीन गाडी घेतली आणि आपलं डोकं उठलं की त्याला म्हणायचं मत्सर। मत्सर मच्छर नहीं आहे, जो बाहेर से काटता है ना, बाहेरून चावतो त्याला मच्छर म्हणतात, मग जो आतून पोखरतो त्याला मत्सर म्हणतात। परोत्कर्षण असहनमिति मत्सरः तदरहितानाम निर्मत्सराणाम, आणि जो कोणाचाही मत्सर करत नाही तो भागवताचा अधिकारी आहे। खऱ्या अर्थाने त्याच्या जीवनामध्ये भागवत ही कृपा करत असतं। म्हणून तर संतांची शिकवण आहे, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर। वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, वर्म सर्वेश्वर पूजनाचे। ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत। ऐका, पण कधी ऐका? कोण्याही जीवाचा न घडो मत्सर तेव्हा ऐका, म्हणजे निर्मत्सर कोणाचीही निंदा न करणारा व्यक्ती भागवताचा अधिकारी आहे। तापत्रयन मूलनम, प्रयोजन काय? तर लोकांचं जीवन दुःखी आहे, लोकांचं जीवन सुखी व्हावं, लोकांचं जीवन आनंदी व्हावं, लोकांचं जीवन प्रसन्न युक्त व्हावं, त्यासाठी भागवताची रचना। आणि संबंध काय? सद्य वरुध्यते कृतभी शुश्रूषुभित तत्क्षणात, भगवान परमात्माचे आपण अंश आहोत। अमैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः, भगवान परमात्मा सुखरूप आहे, आनंद रूप आहे, आपण त्याचे अंश आहोत, म्हणून आपण सुखरूप आनंद रूप आहोत। पण त्या भगवान परमात्माला विसरल्यामुळे आपल्याला दुःख भोगावं लागतंय। पण भागवताच्या माध्यमातून आपल्या स्वस्वरूपाची जाणीव झाली की आपल्या जीवनातलं दुःख निघून जाईल आणि आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती होईल। म्हणून अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध। भागवत काय? निगम कल्पतरोल गलितम फलम, सुखमुखाद अमृत द्रव संयुतम, पिबत भागवतम रसमालयम, मुहुरहो रसिका भुवि भावुका। निगम म्हणजे वेद, त्याचं पिकलेलं फळ म्हणजे भागवत।
त्याला एका पोपटाचं तोंड लागलंय, ते म्हणजे शुकदेव भगवान. आणि म्हणून ते गोड आहे आणि त्याच्यामध्ये अमृत द्रव संयुतम, त्याच्यामध्ये अमृत आहे. म्हणून पिबत भागवतम, म्हणून प्या. प्या म्हणजे ताटल्या घेऊन या आणि प्या, तसं नाही. कथा फक्त ऐकायची नसते. आपण म्हणतो आपण कथा ऐकायला चाललो, गलत आहे, चुकीचं आहे. कथा ऐकायची असते, कथा डोळ्यांनी पाहायची असते. जी कथा ऐकतो ते चित्र डोळ्यासमोर आणायचं असतं. कथा कानांनी ऐकायची असते. संकीर्तनामध्ये पायांनी कथेमध्ये नृत्य करून कथामध्ये आनंद घ्यायचा असतो. आणि भजन चालू झालं त्यावेळेला हाताची घडी घालून टाळी न वाजवून कथा ऐकायची. टाळी न वाजवून का टाळी वाजवून? टाळी वाजवून कथा ऐकायची असते. सर्वांगाने कथा ऐकायची असते, तर ते कथेचं फल आपल्याला काय होतं? पिबत भागवतम रसमालयम मुहुरहु. पुन्हा 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 ऐकावे. आपण चहा घेतात ना सगळे, एवढ्या संकोचाने हा म्हणू नका, मी काही देणार नाही तुम्हाला आता लगेच, फक्त हा म्हणा. तुम्हाला वाटलं महाराज लगेच ठेवतील पाचतील आपल्याला. चहा घेतात ना सगळे, हां, तर चहा किती दिवस घ्यायचा असतो? काही त्याचं लिमिटेशन? चहा किती दिवस घ्यायचा असतो सांगा मायांनो? इकडं सिनियर सिटीजन 2100 रुपये पगार, म्हातारपणाचा वेगळा, हां, आणि विधवाचा वेगळा, डबल टिबल फायदा. चला, हां, तर चहा किती दिवस घ्यायचा असतो मायांनो? माताजी चाय कितनी दिनों तक पीनी चाहिए आप बताओ? आजी रागाने पाहते, मारू नको आजी, मी लहान लेकरू आहे, लांबू ना. चाय किती दिवस, चहा किती दिवस प्यायचा असतो? नाही, डॉक्टर जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत प्यायचा असतो. डॉक्टर म्हटला डायबिटीज हाई हो गई है, अब चाय पियोगे तो सीधा ऊपर चले जाओगे, तब तक चाय पीते हैं ना. चहा हा रोज घेतला जातो. डॉक्टर म्हणतो चहा घेऊ नका, ऍसिडिटी वाढली तुम्हाला, चहा घेऊ नका, पित्त वाढलंय, तरी चहा घेतात. डॉक्टरने जरी नाही सांगितलं की साखरेचा घेऊ नका, मग गुळाचा घेतात. दुधाचा घेऊ नका तो कोरा घेतात, पार त्याच्यात पाला पाचोडा टाकतात, पण घेतात, सोडत नाही. अगर जो हमारे जीवन का नुकसान करती है ती चहा आपण जर मरेपर्यंत पेतो, आणि मग जर जीवनाचं कल्याण करणारी जी भगवंताची कथा आहे, मग ती किती दिवस श्रवण करायची? मरेपर्यंत. मग तुम्ही मरेपर्यंत इथं बसून राहा, मी पण इथंच गावात राहतो, वैसे नहीं है. तो हमें कथा तो